नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? छान ना. तर आजपासून जे नवरात्र सुरू झालेली आहे, म्हणजेच हा कालचा व्हिडिओ आहे, पण मला थोडंसं लेट झाला पोस्ट करण्यासाठी. तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच जी पहिली माळ त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी सगळं पूर्ण घराची मी स्वच्छता करून घेतली अगोदर, कारण की नवरात्र सुरू होणार म्हटल्यानंतर आपण घरामध्ये जे काही आहे ते सगळं छान स्वच्छ करतो. तर जे फरशी वगैरे आहे तिचं सकाळी मी लवकर उठून पुसून घेतली. तर आता सकाळचे 5 वाजलेले होते तेव्हापर्यंत माझं सगळं झालं होतं. त्यानंतर मी देवपूजा वगैरे करणार होते लवकर, कारण की ह्या सगळ्या पूजेला मांडणीला वगैरे बराच वेळ लागतो, कारण की आपण परत 8-9 दिवस पूजा पण करत नाही. तर त्यामुळे देवांची छान अशी पूजा मनासारखी करायची होती मला, म्हणून मी खूप लवकर उठले होते. बरेच जण असं म्हणतात की अध्यात्म तुम्हाला काय देऊन जातं, पण खरं सांगू का, जोपर्यंत आपण एका देवाच्या सानिध्यात असतो किंवा आपण देवांची एखाद्या भक्ती करत असतो, तेव्हा जे आपल्याला जे अनुभवायला येतं ना, किंवा आपल्याकडे जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे राहते, आणि आजकाल ह्या पॉझिटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या, कारण की निगेटिव्ह एनर्जी खूप वाढत चाललेली आपल्याला सगळ्यांनाच आपल्याला दिसतं. न्यूजमध्ये बघा किंवा आणखीन बाहेर आसपास सगळीकडे तुम्हाला दिसत असेल की लोक इतके विचित्रपणाने वागतायत की त्याच्यामुळं जे येणारी जी समोरची पिढी आहे ती पण कशी असेल माहीत नाही. आपल्याला आपली संस्कृती जपली पाहिजे, आणि हे जे सणवार येतात ना, ते सणवार आपल्याला तेच सगळं शिकवून जातात. बघा तुम्ही घरामध्ये हे आपण जेव्हा देवधर्म करतो, एखादं पोथी पारायण करतो किंवा आपण काहीही देवाच्या रिलेटेड साधी तुम्ही आरती जरी केली ना, तरीसुद्धा इतकं छान प्रसन्न वाटतं ना, आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आपोआपच म्हणजे वास करायला लागते, आणि ते आपल्याला काहीतरी शिकवून जातं, सांगून जातं. ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत कायम अशी पाठीशी असते. जे आपण देवघरामध्ये पण बघा, जे आपण देवांची पूजा करतो म्हणा, किंवा जी उंबऱ्याची पूजा करतो, देवाचे जे प्रवेशद्वार जे आहे त्याची पूजा करणं, किंवा जे गॅसची ओट्याची पूजा करणं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. कारण की आधीच्या काळामध्ये बघा, जे चूल वगैरे असायच्या त्याला सारवून मगच स्वयंपाक केला जायचा, म्हणजे तोपर्यंत स्वयंपाकच करायचे नाहीत. तर आता आपल्याकडे गॅस आहे, आपण काय करतो की गडबडीमध्ये असं तेवढं आपण स्वच्छता ठेवत नाही, किंवा म्हणजे कधीतरी स्वच्छ करणार, वेळ नसतो, सगळे जॉब करणारे सगळ्यांना वेळ नसतोय की. पण एक सांगू का, संध्याकाळी जरी आपण किचन ओटा साफ केलेला असला तरीसुद्धा असं म्हटलं जातं त्याच्यावरून काही पण फिरू शकतं ना, आपल्याला काय माहिती आहे. म्हणजे किड्या मुंग्या हे तर आहेच आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी पण वास करते. कारण की थोडंफार जरी खरकटं असेल बेसिनच्या तिथं म्हणा किंवा कुठेही, तर तिथल्या त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे आपल्या घरावरती दोष लागतो, असं माझं तरी म्हणणं आहे. म्हणून मी संध्याकाळी जरी स्वच्छता केलेली असते तरीसुद्धा सकाळी देखील करते. आता माझी पूर्ण देवांची जी लागणारे जे काही साहित्य आहे, भांडे आहेत, ते सगळे स्वच्छ करून झालेले आहेत. आज मी उतरण पण नवीन स्वच्छ करून मांडणार आहे, कारण की एक उपाय म्हणजे बेसन पीठ असतं ना, ते बेसन पीठ घ्यायचं, त्याला थोडंसं आपण लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये, आणि थोडीशी हळद टाकायची आणि दही टाकायचं. हे म्हणजे हे तर आपला फेस पॅकच झाला म्हणा. व त्या फेस पॅकने देवसुद्धा इतके छान चमकतात ना, खूप छान चमकतात. म्हणजे पितांबरी काहीच नाही त्याच्यापुढे. म्हणजे पितांबरीने परत भांडे पण काळे पडतात बघा. म्हणजे तुम्ही बघू शकता, आता आज जर मी स्वच्छ धुतले पितांबरीनं, तर आता हे भांडे पण मी पावडर लावूनच धुतले. देव तसे मी आधीच धुतलेले होते, त्यामुळे मी आज फक्त पंचामृताने अभिषेक करणार आहे. तर अभिषेक करण्यासाठी मी हे पंचामृत बनवलेलं आहे. तर आता सुरुवातीला मी काय करते, देवघरामध्ये मंगल कलश ठेवते, म्हणजे कायमच मी ठेवते. म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला असं कलश हा कायम आपल्या घरामध्ये असावा, मंगल कलश. कारण की कलशामध्ये आपण जो नारळ ठेवतो त्या नारळामध्ये अशी शक्ती असते की जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, आता निगेटिव्ह एनर्जी आपण का म्हणतोय, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या डोक्यामध्ये पण आपण कितीतरी विचार करतो. आपल्याला एखादा व्यक्ती वाईट बोलला असेल किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीनं वाईट वागवलं असेल, तर आपण त्याचा विचार करतो कायम, आणि त्याचीच निगेटिव्ह एनर्जी बनवते. म्हणजे असं काही नाही आहे की काहीतरी निगेटिव्ह तुमच्यावरती केलेलं आहे, असं नाही आहे. पण आपण स्वतःसुद्धा, म्हणजे आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्याला बाहेरचा व्यक्ती असं कोणी काहीतरी बोललं असेल, कामाच्या ठिकाणी असेल, त्याचा आपण कायम विचार करतो, बरोबर आहे. दिवसभर आपण त्याच विचारामध्ये चक्रामध्ये असतो, आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्या रोजच्या ह्याच्यावरती होतो. म्हणून त्या निगेटिव्ह एनर्जी असतील, किंवा घरामध्ये कोणीतरी आले बाहेरचं, तिसऱ्याच व्यक्तीबद्दल काहीतरी बोलले, मग आपण त्याला हो जरी म्हटलं तरीसुद्धा ते पण एक वाईट झालं. मग तशा गोष्टी आपल्या घरामध्ये जर असतील तर, किंवा घरामध्ये क्लेश असतील, भांडणं होत असतील, सतत कोणाचं कोणासोबत असं असेल, भांडण होत असेल, तर
त्याच्यासाठी पण ही मंगल कलश कायम आपल्या घरामध्ये असावा. तर नारळामध्ये तेवढी एनर्जी असते. परत तो उगवल्याच्या नंतर तुम्ही एखाद्या म्हणजे शेतामध्ये किंवा जिथं तुम्हाला झाड लावायचं आहे तिथे तुम्ही लावून तो पुरू शकता आणि त्याचं झाड म्हणजे नारळाचं झाड लावू शकता. तर असा मंगल कलश कायम असावा. याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे स्वच्छ भरून. आता बरेच जण तांब्याचा कलश ठेवतात. माझा जो तांब्याचा कलश आहे तो फार मोठा आहे आणि छोटा मी अजून काही घेतला नाही, लगेच म्हणजे खर्च केला नाही आहे. माझ्याकडे पितळेचा होता, तोच मी ठेवते सध्या तरी, कारण त्याच्यावरती पण अष्टलक्ष्मी आहे. आणि त्या पितळेच्या ह्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, पाणी घालून घेते आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल, बस एवढंच ठेवत असते मी एरवी देखील. आताही मी तेवढंच घातलेलं आहे, कारण की घट किंवा जे घट बसवतात ते आमच्याकडे गावाकडेच बसवतात, जॉईंट फॅमिली आहे, मग मोठ्या सासूबाई बसवतात. तर त्यामुळे मी इथं करत नाही, फक्त मी कलश मांडलेला आहे आणि अखंड दीप लावलेला आहे. तर अखंड दीप माझ्याकडे मोठा असा नव्हता, तर मी तो तेवढा आणलेला आहे विकत, जो की मला चांगला बसला पण छान आणि मोठा पण आहे बऱ्यापैकी. मी तुम्हाला दाखवते. आता मी छोटा दिवा लावलेला आहे, छोटा, कारण की सकाळी हे मी करतेय मांडणी जे आहे ते, आणि परत मग मी थोड्या वेळानंतर बाहेर जाऊन तो दिवा आणलेला होता. तर हे छोटा दिवा जो देवघरामधला आहे तो लावलेला आहे. आता कलशाला मी साईडने काय केले ते कलावा जो असतो आपला धागा असतो बघा, तो आपण हातामध्ये पण बांधतो, एखादी पूजा वगैरेच्या तिथं ठेवून आपण परत नंतर बांधतो. तर तो धागा जो आहे तो मी इथं बांधलेला आहे कलशाला. आणि जे लक्ष्मी आहे तिथं त्यांना मी हळद कुंकू लावलेला आहे 8 बाजूंनी. परत तांब्याला मध्ये पण हळद कुंकू अक्षदा वाहिलेले आहेत. ते पानं जे आहेत मी आंब्याची पानं ठेवलेली आहेत, कारण की मी ह्याचे आपले विड्याची पानं, विड्याची पानं जी आहेत ते 8 दिवस 9 दिवस म्हणजे तेवढे असे चांगले टवटवीत राहत नाहीत, आणि आंब्याची पानं पण चालतात. मग मी देवांच्या खाली ठेवणार आहे ह्याचेच विड्याचीच पानं. पण आता कलशाला मी इथे आंब्याची पानं खाली सोसायटीमध्ये आहेत आमच्या, तर तिथं आंब्याचं झाड आहे, मी तिथून आणले आणि ते ठेवलेले आहेत कलशामध्ये, म्हणजे छान हिरवेगार राहतात ते. तर कलश मी आता ठेवत आहे नारळ, आणि त्याच्यावरती मी एक मळवट केलेला आहे, त्याचाही व्हिडिओ मी केलेला आहे, तुम्हाला मी शेअर करते तो. तर हा पण मी एक यूट्यूबरच आहे त्यांच्याकडून शिकली आहे, त्यांचा व्हिडिओ बघून. तर आता बरेच जण असे म्हणतील की त्यांचं कॉपी केले किंवा त्यांचं बघूनच केले. तर बघून केले मी तर म्हणते की मी बघूनच केलेलं आहे, कारण की मला इतकं ते आवडलं की मला ते केल्याशिवाय राहिलंच नाही. म्हटलं आपल्याला येते का जमते का बघावं. तर त्या युट्यूबर आहेत त्या मेघांजली कोळी, तर त्या ताईंनी इतकं छान केलं होतं, इतकी छान पूजा करतात त्या, खूपच आवडते. मी एक ना एक रोज व्हिडिओ त्यांचा पाहते. तर त्यांनी हा नारळाचा व्हिडिओ केलेला होता, मागच्या वर्षीचा आहे, मागच्या नवरात्रीमधले त्यांचा. तर मी असेच नवरात्रीचे व्हिडिओज बघत होते, तर मला तो दिसला. तर खूप छान मळवट बनवला त्यांनी, आणि आणखीन पण त्यांच्या खूप छान अशा देवांच्या सजावटी करण्यासाठी खूप आयडियाज असतात. म्हणजे प्रत्येक देवीला रोज गजरा, मग आपल्याला तेवढं तर शक्य नाही, म्हटलं आपण नारळासाठी तेवढा घेऊयात, आणि मी गजरा घेऊन आले होते मार्केटमधून. तर जेवढं मला करता येतं तेवढं जमतं तेवढं मी केले. हां, आता सगळीच कॉपी कोणी काय करू शकत नाही कोणाचं, कारण की कसं आहे, आपल्याला आवड पण तेवढीच असली पाहिजे. बघून करायला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आतून पण असलं पाहिजे, करण्याची इच्छा, किंवा त्याच्यामधला आपल्याला रस असला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. आता बरेच जण यूट्यूबचे व्हिडिओ बघतात, म्हणजे आता हे देवांशी रिलेटेड असो किंवा आणखी काय असो. आता तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही सगळंच करू शकता का? नाही ना. जोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होत नाही. आता मला देवांची पूजा करण्याची आवड ही लहानपणीपासूनच आहे, ती काय आज आलेली नाही आहे, म्हणजे की यूट्यूब बघून मला येते असं किंवा नाही आहे. तर लहानपणीपासूनच मी खूप लहान म्हणजे मला वाटते बालवाडीलाच जात होते. आई मला सांगते की तू बालवाडीला होती तेव्हा ते वरच्या कप्प्यामध्ये आमचं देवघर ठेवलेलं असायचं, कारण की आम्ही लहान होतो. मग ते खेळाच्या ह्याच्यात कुठेतरी काहीतरी बॉल गेला आहे ते वगैरे, मग वरच्या कप्प्यात ठेवलेलं असायचं. मग मी चेअरवर उभारून तिथं पाणी सगळं सांडालोंडा करून सगळं देवपूजा करायची रोज सकाळी, ह्याला स्कूलला जायच्या अगोदर. म्हणजे ही काय आवड अचानक येत नाही, किंवा दुसऱ्यांचं बघून केलं जरी असेल तरी सुद्धा जोपर्यंत आपल्याला आवड निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला सवडही मिळत नाही. आता हे जाऊ द्या. तर झाली माझी पूजा, जे होतं कलश स्थापन झालेला आहे. तर म्हणजे मी हे अगोदरच क्लिअर केलं, कारण की परत अशी कमेंट येणारच आहे मला माहिती आहे, कारण की बरेच लोक म्हणजे बघणारे असे ट्रोल करतात यूट्यूबर्सना. तर ट्रोल असं करत जाऊ नका बाबांनो, आम्ही करतोय म्हणजे आम्हाला आवड आहे त्या गोष्टींची म्हणून आम्ही करतोय. आता तुम्ही जर तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही बघताय, तर तसं
म्हणजे एखाद्याला हिनवून बोलणं, टोचून बोलणं, काहीतरी कॉपी केले बाबा, हे केले बाबा, असं केलं, हे सगळंच कशाला दाखवलं. तर त्यासुद्धा ताईंना बऱ्याच ट्रोल होतात. आता मी काय त्यांचं एवढं हे करत नाही, पण एक म्हणायला लागले की जे ट्रोलिंग आहे ते थोडंसं कमी केलं प्रमाण त्याचं तर बरं होईल. तर चला, माझा कलश स्थापन झालेला आहे. मी तांदळाची रास काढलेली आहे, त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे कुंकुवाने आणि त्याच्यावरती हळद कुंकू टाकलेला आहे. आता कलश मी घालून घेतलेला आहे. आता माझ्याकडे हा मुखवटा होता जे की मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेला मी आणलेला होता, पण तो मुखवटा जो आहे तो लावला, मी बघितला, पण ते म्हटलं ते गुरुवारच्या पूजेसारखंच वाटते आपल्या. तर बघूयात म्हटलं मळवट आपल्याला जमतो का. तर मी तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरेपूर. तर बऱ्यापैकी मला थोडाफार जमलेला आहे असं वाटतं मला. तर आता मी देवपूजा अगोदर करून घेते आहे. देवपूजा करण्यासाठी मी इथं पंचामृत जे मी बनवलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर आज पिवळा कलर आहे पहिली माळ, त्यामुळे पिवळा कलर घातलेला आहे. तर देवांचं पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर आधी गणपती बाप्पांना आंघोळ घातली, गणपती बाप्पांना अभिषेक केला पंचामृताने. छान गणपती बाप्पा स्वच्छ निघाले, छान दिसायला लागले, एकदम चमकायला लागले, फेशियल केल्यासारखे छान दिसायला लागले गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पांची आंघोळ झाली, त्याच्या आधी पाण्याने अभिषेक केला, परत गणपती बाप्पांना आपल्या पंचामृताने अभिषेक केला. त्यानंतर हे ते वगैरे मग वरच्या कप्प्यात ठेवलेलं असायचं. मग मी चेअरवर उभारून तिथं पाणी सगळं सांडालोंडा करून सगळं देवपूजा करायची रोज सकाळी ह्याला स्कूलला जायच्या अगोदर. म्हणजे ही काय आवड अचानक येत नाही किंवा दुसऱ्यांचं बघून केलं जरी असेल तरी सुद्धा जोपर्यंत आपल्याला आवड निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला सवडही मिळत नाही. आता हे जाऊ द्या. तर झाली माझी पूजा, जे होतं कलश स्थापन झालेला आहे. तर म्हणजे मी हे अगोदरच क्लिअर केलं, कारण की परत अशी कमेंट येणारच आहे मला माहिती आहे, कारण की बरेच लोक बऱ्याच म्हणजे बघणारे असे ट्रोल करतात यूट्यूबर्सना. तर ट्रोल असं करत जाऊ नका बाबांनो, आम्ही करतोय म्हणजे आम्हाला आवड आहे त्या गोष्टींची म्हणून आम्ही करतोय. आता तुम्ही जर तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही बघताय, तर तसं म्हणजे एखाद्याला हिनवून बोलणं, टोचून बोलणं, काहीतरी कॉपी केले बाबा, हे केले बाबा, असं केलं, हे सगळंच कशाला दाखवलं. तर त्यासुद्धा ताईंना बऱ्याच ट्रोल होतात. आता मी काय त्यांचं एवढं हे करत नाही, पण एक म्हणायला लागले की जे ट्रोलिंग आहे ते थोडंसं कमी केलं प्रमाण त्याचं तर बरं होईल. तर चला, माझा कलश स्थापन झालेला आहे. मी तांदळाची रास काढलेली आहे, त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे कुंकुवाने आणि त्याच्यावरती हळद कुंकू टाकलेला आहे. आता कलश मी घालून घेतलेला आहे. आता माझ्याकडे हा मुखवटा होता जे की मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेला मी आणलेला होता, पण तो मुखवटा जो आहे तो लावला, मी बघितला, पण ते म्हटलं ते गुरुवारच्या पूजेसारखंच वाटते आपल्या. तर बघूयात म्हटलं मळवट आपल्याला जमतो का. तर मी तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरेपूर. तर बऱ्यापैकी मला थोडाफार जमलेला आहे असं वाटतं मला. तर आता मी देवपूजा अगोदर करून घेते आहे. देवपूजा करण्यासाठी मी इथं पंचामृत जे मी बनवलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर आज पिवळा कलर आहे पहिली माळ, त्यामुळे पिवळा कलर घातलेला आहे. तर देवांचं पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर आधी गणपती बाप्पांना आंघोळ घातली, गणपती बाप्पांना केले बाबा, असं केलं, हे सगळंच कशाला दाखवलं. तर त्यासुद्धा ताईंना बऱ्याच ट्रोल होतात. आता मी काय त्यांचं एवढं हे करत नाही, पण एक म्हणायला लागले की जे ट्रोलिंग आहे ते थोडंसं कमी केलं प्रमाण त्याचं तर बरं होईल. तर चला, माझा कलश स्थापन झालेला आहे. मी तांदळाची रास काढलेली आहे, त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे कुंकुवाने आणि त्याच्यावरती हळद कुंकू टाकलेलं आहे. आता कलश मी घालून घेतलेला आहे. आता माझ्याकडे हा मुखवटा होता जे की मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेला मी आणलेला होता, पण तो मुखवटा जो आहे तो लावला, मी बघितला, पण ते म्हटलं ते गुरुवारच्या पूजेसारखंच वाटते आपल्या. तर बघूयात म्हटलं मळवट आपल्याला जमतो का. तर मी तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरेपूर. तर बऱ्यापैकी मला थोडाफार जमलेला आहे असं वाटतं मला. तर आता मी देवपूजा अगोदर करून घेते आहे. देवपूजा करण्यासाठी मी इथं पंचामृत जे मी बनवलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर आज पिवळा कलर आहे पहिली माळ, त्यामुळे पिवळा कलर घातलेला आहे. तर देवांचं पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर आधी गणपती बाप्पांना आंघोळ घातली, गणपती बाप्पांना अभिषेक केला पंचामृताने. छान गणपती बाप्पा स्वच्छ निघाले, छान दिसायला लागले, एकदम चमकायला लागले, फेशियल केल्यासारखे छान दिसायला लागले गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पांची आंघोळ झाली, त्याच्या आधी पाण्याने अभिषेक केला, परत गणपती बाप्पांना आपल्या पंचामृताने अभिषेक केला. त्यानंतर मी रोज पण देवपूजा करताना आधी गणपती बाप्पांनाच अगोदर आंघोळ घालते
आणि ते आपलं गणपती स्तोत्र म्हणत ओम गण गणपती नमः साष्टांग नमन हे वगैरे ते म्हणते. परत मग जे त्याच्यानंतर कृष्णाची असते माझी पूजा. मग श्रीकृष्ण झाल्याच्या नंतर महादेवांना आंघोळ घालते, परत मग स्वामींना घालते. म्हणजे कधी कधी गणपती झाल्यास मग स्वामींना घालते, परत श्रीकृष्ण. पण अगोदर जे पुरुष देवता आहेत त्यांना सगळ्यांना आंघोळ घालून घेते आणि परत स्त्री देवतांना असं. आणि जे आपण देवपूजा करतो ते मी ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की जे आपण देवपूजा करतो तर सगळेच देव एकदम पाण्यात घालायचे नाही किंवा सगळ्याच देवांना एकदमच अभिषेक घालायचा नाही. एक 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 देव हातामध्ये घेऊन मगच त्यांना अभिषेक घालायचा. म्हणजे एकमेकांच्या देवांच्या आंघोळीचं पाणी एकमेकांना लागत नाही. आता आपल्याकडे बरेच जण असं म्हणतील वेळ नाही आमच्याकडे असं तसं. फार असा वेळ लागत नाही. एक 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 किंवा आपण देवांना आंघोळ घातली 3 वेळा जरी आपण त्यांच्यावरून म्हणजे पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा तेवढं सुद्धा बस आहे. पण फक्त एका देवांनाच आंघोळ घालावी असं मला तरी वाटतं. तर मी आता गणपती बाप्पांची झाली आंघोळ, छान पुसून घेते त्यांना. तर आता मी यावेळेस वस्त्र वगैरे घालणार नाहीये कारण की छान असे चमकायले देव आणि हिरव्या पानांवरती खूप छान दिसतात म्हणून मी आज वस्त्र घातलेलं नाहीये देवांना आणि देवांची सगळी पूजा करून घेते. तर सगळ्या देवांची आंघोळ झाली. वळूयात मंगल कलशाकडे. मंगल कलश हा मी छान असा त्याला मळवट बनवला तर तोच मी आता तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी जो दिवा आहे तर त्या दिव्याची पण पूजा करणार आहे आणि त्याच्याखाली पण आपण म्हणजे दिवा असंच खाली कधीच ठेवायचं नाही, थोडंसं तांदूळ ठेवायचे किंवा आसन ठेवायचं. आता मी ते आसन पण ठेवणार आहे आणि तांदळाची रास करणार आहे, म्हणजे तांदळाचं फूल केलं आहे मी आणि त्याच्यावरती दिवा ठेवलेला आहे. तर दिवा जो आहे तो अखंड दिवा आपल्या घरामध्ये हा 9 दिवस असतो. आता बरेच जण असं म्हणतात की दिवा कदाचित आपल्या ती वात खालीवरी करताना वगैरे विझू शकतो किंवा त्याची वात जाऊ शकते. मग आपण असं घाबरून नाही जायचंय कारण की आपल्याकडे दुसरा एक दिवा देवघरामध्ये चालू असतोच. नाहीच जर असेल तर आपण तरी पण म्हणजे त्याच्या दिवा म्हणजे हे मुद्दाम तर केलेलं नाही, आपण चुकून होऊ शकतं. आणि जर झालं तर घाबरून नाही जायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा 108 वेळा किंवा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही म्हणू शकता एकदा. तर याच्याने आपल्या जे काही चुका झालेल्या आहेत त्या माफ होतात असं म्हणतात, म्हणून ते तुम्ही म्हणू शकता. तोपर्यंत तर अखंड दिवा जो आहे तो मोठा साईजचा घेतला तर म्हणजे त्याच्यामध्ये तेल वगैरे कायम लक्ष दिलं ना तर ह्या सगळ्या म्हणजे गोष्टी टाळता येतील. नंतर मी तांदळाची रास बनवती आहे दिव्यासाठी. तर माझा जे कलश आहे तो छान तयार झालेला आहे. त्याच्यावरती आता तांदूळ ठेवलेले आहेत मी, एक चौरंग घेतलेला आहे छोटा, त्याच्यावरती आसन ठेवलेलं आहे ब्लाऊज पीसचं आणि त्याच्यावरती मी तांदळाची रास बनवली. त्याच्यावरती स्वस्तिक काढते आहे कुंकवाने आणि स्वस्तिकच्या साईडने 2 रेषा, ज्या की स्वस्तिकमधली जी एनर्जी आहे ती स्वस्तिकमध्येच राहते याच्यासाठी काढल्या जातात. तर स्वस्तिक झाल्याच्या नंतर त्याच्यावरती हळदीनं मध्ये मी जे 4 त्याचे डॉट्स असतात ते दिलेत आणि अशा पद्धतीने माझं स्वस्तिक पूर्ण म्हणजे रास जी आहे ती तयार झालेली आहे दिवा ठेवण्यासाठी. आता मी दिवा लावून घेते आहे. दिवा आता छान अशी वात मोठी बऱ्यापैकी केलेली आहे जी की 9 दिवस पुरेल अशी, आणि आता दिवा मी लावून घेते आहे. तर आता बघा छान दिवा पूर्ण माझा छान सजलेला आहे. आणखीन सजावट बाकी आहे कारण की फुलं वगैरे ठेवायचे राहिलेले आहेत. तर आता दिव्याला पण आपण फूल वाहून घेतोय आणि इथे असा कलश माझा छान असं मस्त तयार झालेला आहे. तर हा माझा रोजचाच देवपूजेचा जो कलश आहे तो आहे. तर ही आहे संध्याकाळची वेळ कारण की पहाटेपासून ह्या गोष्टींमध्ये होते. परत मी कॉलेजला गेले होते, कॉलेजवरून परत आले, जॉबवरून परत मग आलोकची तयारी वगैरे आणि त्यानंतर पोथी वगैरे वाचली दुपारी पोथी वाचून झाल्याच्या नंतरनं आरती केली. आरती झाल्याच्या नंतरनं माझी नवरात्राची सुरुवात झाली आणि पूजा एकदम छान अशी सुफळ संपूर्ण पार पडली. त्यानंतर मी हे जी सप्तशतीचं पारायण आहे हे 14 दिवस करणार आहे, म्हणजे एक पूर्ण पारायण करणार आहे. तर तुम्ही देखील अजून चालू केलेलं नसेल तर नक्की करा कारण की जी आपण नवरात्रामध्ये जी सेवा करतो देवीची ती खूप पटीने आपल्याला म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळतं. कारण की देवीचं आपल्याकडे लक्ष असतं, कारण आपण कुलदेवीचं कुळाचार किंवा कुलदेवीची सेवा केल्याशिवाय आपल्याला कुठलंच कामामध्ये यश मिळत नाही. आणि आपल्या कामामध्ये यश मिळावं म्हणूनच नाही, पण आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा केलाच पाहिजे, कुलदेवीचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. तर असा हा माझा छानसा तर अशी माझी नवरात्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ आवडला असाच नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आई अंबाबाईचा
बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय.